TBP न्यूज, आवाज तुमचा, साथ आमची। नवीन वर्ष असल्याने पोलिसांकडून दारू अड्ड्यावर आणि वाहतुकीवर करडी नजर ठेवली जात आहे। नवीन वर्षाच्या स्वागतासाठी लोणावळा शहर व परिसरात अनेक पर्यटक येत असल्याने विनापरवाना दारू विक्री मोठ्या प्रमाणात करण्यात येते। या पार्श्वभूमीवर पुणे ग्रामीण पोलीस दलातील लोणावळा ग्रामीण पोलिसांनी विनापरवाना बेकायदेशीर दारू विक्री करणाऱ्यांची माहिती काढून दोघांना अटक केली आहे। ही कारवाई शुक्रवारी दिनांक 29 रोजी ब्राह्मणोली गावात केली। लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांना माहिती मिळाली की ब्राह्मणोली गावच्या हद्दीतील विरोबा मंदिरासमोर असलेल्या पत्र्याच्या शेडच्या मागे 2 जण ओळखीच्या लोकांना देशी विदेशी दारूची बेकायदेशीर विक्री करीत आहेत। मिळालेल्या माहितीच्या आधारे तपास पथकाने या ठिकाणी छापा टाकून युवराज दत्तात्रय पासलकर, राहणार विकासनगर देहरोड मूळ, राहणार वरसगाव तालुका वेल्हे व शुभम वासुदेव कोंदडवार, राहणार ब्राह्मणोली मूळ, राहणार देवाडा तालुका राजुरा, जिल्हा चंद्रपूर यांना ताब्यात घेतले। आपल्या भागातील महत्त्वाच्या आणि ताज्या